आजच्या दिवशी एक वेगळी मुलाखत घ्यावी या दृष्टिकोनातून आमचे मार्गदर्शक, आमचे कौटुंबिक सदस्य गुणवंतराव पाटील हंगरगेकर, एक इंजिनियर, शेतकरी संघटनेचे थिंक टँक असलेले आणि वेगवेगळी चांगली माणसं, चांगले विचार हे दुर्मिळ होत चाललेत. आजकाल दोन माणसं भेटली की फायनान्शियलीच बोलणं जात आहे, पण आपण काहीतरी करत राहिलं पाहिजे. मग ह्यांची रेल्वे असेल, ह्यांचं घरातला सगळी मांडणी असेल, हे सगळं आगळं वेगळं आहे. आणि मला भावणाऱ्या व्यक्तीपैकी एक आणि तेवढंच मार्गदर्शक तर शेतीविषय, कालची शेती, आजची शेती, उद्याची शेती, फूड सिक्युरिटी अशा वेगवेगळ्या विषयावर बोलत असताना आज आपण जाणून घेऊया की जागतिकीकरणामुळं शरद जोशींचे निकटवर्ती म्हणून त्यांनी वेगवेगळे आंदोलनं केले, थिंक टँक म्हणून वेगवेगळ्या सक्रिय नसलं तरी अप्रत्यक्ष समाजकारण, राजकारण करत असताना गुणवंतराव पाटील साहेब नमस्कार. नमस्कार. आपल्याला विद्यमान परिस्थितीत शेती, शेतीमाल याचं भवितव्य काय आहे असं वाटतं? हे बघा की आपल्याकडे ग्रीन रिव्होल्यूशन बद्दल आज बोललं जातं. तर ग्रीन रिव्होल्यूशन झाल्यामुळं भारतीय लोकांना खायला मिळालं वगैरे हे आपण बोलतो, पण आज ग्रीन रिव्होल्यूशनचे वाईट परिणाम झाले असंही आज बोलायला सुरुवात झाली. याच्यामुळं आपल्याला थोडंसं इतिहासात जाऊन आपण अभ्यास करावा लागेल की ग्रीन रिव्होल्यूशन का आलं आणि का आवश्यक होतं. 1937ला ब्रह्मदेश म्हणजे आजचा म्यानमार तो वेगळा झाला. तो वेगळा झाल्यामुळं काय झालं म्हणजे भारतासोबत होता आणि तो वेगळा झाला ब्रिटिशांच्या काळामध्ये. वेगळा झाल्यामुळं काय झालं की आपल्याला जे भात मिळत होता, जे राईस मिळत होते, जे तांदूळ मिळत होते, ते आम्हाला सर्वात जास्त आपल्याला ब्रह्मदेशातून मिळत होते. राईस बोल म्हणत होते एका काळी त्याला. आणि तो राईस बंद झाला 1937ला. 1947ला आपण स्वतंत्र झालो आणि जो मूळ पंजाब होता, जो पाकिस्तानमध्ये गेला, तो पंजाब आपला आता जो पंजाब आहे त्याच्यापेक्षाही खूप सुपीक होता. आणि ब्रिटिशांनी जसं आंध्र प्रदेशमध्ये डेव्हलपमेंट केलेली होती, आंध्रामध्ये, आजचा आंध्रा पूर्वीचा आंध्र प्रदेश, आणि त्याच्यात जे इरिगेशनची डेव्हलपमेंट केलेली होती तशा प्रकारची त्या पंजाबमध्ये पण होती. आणि तिथं जे आपलं जे काही होतं तर ती खरी फूड सिक्युरिटी होती, ती पाकिस्तानला गेली 1947ला. मग भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्याला 36 कोटी लोक होतो आपण, आणि त्यावेळी अन्नधान्य आपल्याला मेलेची ज्वारी किंवा कॅनडाचा गहू अशा प्रकारे इम्पोर्ट करावं लागत होतं. त्यावेळी ग्रीन रिव्होल्यूशनचा चमत्कार झाला. आणि ग्रीन रिव्होल्यूशनमुळं काय झालं तर बियाण्यामध्ये बदल करायचा असं ठरलं. काय बदल करायचं तर जो ट्रॅडिशनल बियाणं आहे त्याच्याऐवजी हायब्रिडचं बियाणं, दोन बियाण्याला एकत्र आणून जे गुणवत्तेचं बियाणं आहे त्याचं संकर करून जे तयार होतं त्याला हायब्रिड आपण म्हणतो. आणि ते हायब्रिड बियाणं घेऊन, मग हायब्रिड बियाणं जर जास्त उत्पादन देणार असेल तर त्याला जास्त ऊर्जा पण द्यावा लागेल, म्हणजे इनपुट्स पण जास्त करावं लागेल. मग त्याचं ते नाजूक पण असेल, त्याला संरक्षण पण करावं लागेल. नाजूक असल्यामुळं त्याला पेस्ट कंट्रोल म्हणजे किडीसाठी औषधं आणि इनपुट्स म्हणजे खतांचा डोस मोठा दिला तर त्याचं उत्पादन वाढतं. म्हणून ह्या ग्रीन रिव्होल्यूशनमध्ये आपण असा चमत्कार, असा टेक्नॉलॉजी वापरून ग्रीन रिव्होल्यूशन इतक्या मोठ्या प्रमाणात केलं की आज 140 कोटी लोक आहेत, त्यांना अन्न पुरून उरण्यासारखं आहे की सरकार आज अन्न 70% लोकांना फुकट द्यायला तयार आहे. म्हणजे जे काही स्टेपल फूड आहे, गहू तांदळासारखं. इतका चमत्कार या ग्रीन रिव्होल्यूशनमुळे झाला. इतका मोठा चमत्कार इथल्या शेतकऱ्यांनी एक टेक्नॉलॉजी मिळाल्यानंतर हा चमत्कार करून दाखवला. आज जर तुम्ही म्हणत असाल की ग्रीन रिव्होल्यूशनमुळे काही ड्रॉबॅक निघाल, म्हणजे एखाद्या टेक्नॉलॉजी काही ड्रॉबॅक आहेत किंवा काही कालांतरानंतर ती टेक्नॉलॉजी आउटडेटेड होते. आणि म्हणून जर ग्रीन टेक्नॉलॉजीला आपण जर काढून टाकायचं असेल किंवा खत, पेस्टिसाईड, औषधांमुळं जर काही वाईट परिणाम आपल्या शरीरामध्ये दिसत आहेत, भला आयुष्य वाढलं
पण तुम्ही जर म्हणत असाल की याच्यामुळे कॅन्सर होते, फलानं होते, बिस्तानं होते, तर मग वापस जायचं का? वापस गोमूत्राची शेती करायची, साधी शेती करायची, नॅचरलच फार्मिंग करायची? हा त्याचं उत्तर आहे का? नाही. आमचं म्हणणं, एखादी गाडी मी नेहमी कोट करतो ते उदाहरण, की एखादी गाडी आपण चालवतो, कार चालवत असताना समोर जे पाहतो, त्याला आपण त्या समोरच्या काचेला आपण विंडशिल्ड म्हणतो. हवा प्रोटेक्शनसाठी जे काच असतं त्याला विंडशिल्ड म्हणतो. आणि एक छोटा ग्लास लावलेला असतं त्याला आपण रेअर मिरर म्हणतो, मागचं दिसतं. तर आपण पुढं जायचं असेल तर समोरच्याच काचामधून पुढं बघावं लागतं. आपण जर रेअर मिरर बघत राहिलो तर कोणीतरी समोरून ठोकण्याची शक्यता जास्तीत जास्त असते. आणि म्हणून फक्त मागून कोणी ठोकू नये म्हणून इतिहास बघायचा असतो, रेअर मिरर मध्ये बघायचं असतं. बाकी मात्र विंडशिल्ड मध्ये बघूनच पुढे जायचं असतं. म्हणून ग्रीन रिव्होल्युशनला जर आपल्याला थांबून दुसरीकडे कुठं जायचं असेल तर मागे न जाता पुढे जाण्यासाठी एकच टेक्नॉलॉजी आहे, त्याचं नाव आहे बायोटेक्नॉलॉजी. जीन टेक्नॉलॉजी, जीन एडिटिंग, ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी आज जगामध्ये उपलब्ध झालेल्या आहेत. आणि त्याच्यामधून ती टेक्नॉलॉजी घेऊन पुढे जायचं आहे. मग काय जायचंय की त्याचे वाईट परिणाम होतात का वगैरे असं जर तुम्ही अभ्यास केला तर याचे कुठलेही वाईट परिणामाचे एव्हिडन्सेस नाहीत. सर्व रिसर्च झालेले, सगळ्या टेस्ट झालेल्या आहेत. पण एक भूत तयार केलेलं आहे की याच्यावर काहीतरी परिणाम होतात वगैरे असं. ठीक आहे. दुसरं एक संकट आपल्यावर आलेलं आहे की ग्लोबल वॉर्मिंगचं. पृथ्वी गरम होती आहे, पाण्याची अनिश्चितता तयार झालेली आहे. कशी अनिश्चितता तयार झालेली आहे? समजा नांदेड सारख्या शहरामध्ये 100 सेंटीमीटर, उदाहरणासाठी 100 सेंटीमीटर पाणी वर्षभर पडत असेल. नांदेडमध्ये तर 100 नाही, 60 सेंटीमीटरच्या जवळपास पडतं. वर्षभर जर पडत असेल तर आज ग्लोबल वॉर्मिंग मध्ये 100 सेंटीमीटरच पडतं. पण पूर्वी जे टप्प्याटप्प्यानं पडत होतं ते आता एकाच दिवशी पण पडू शकते, अशी शक्यता तयार झाल्यामुळं याचे वाईट परिणाम होण्याची शक्यता, म्हणजे त्याला आपण ढगफुटी म्हणायला लागलो. आता मला वाटते अमेरिकेमध्ये टेक्सासमध्ये मोठा पूर आलेला आहे. अमेरिकेमध्ये कुठला नैसर्गिक आपत्ती जरी आली तर माणसांची हानी फार कमी होते, माणसांचं नुकसान फार कमी होते, कारण त्यांनी टेक्नॉलॉजी वापरून, प्रोटेक्शन्स वापरून हे करतात. तरीही यावेळी माणसांचं नुकसान खूप झालं. म्हणजे 7-8 मुलं वाहून गेली, 17-18 माणसं वाहून गेली. आणि आजच आपल्या पंतप्रधानांनी त्याच्याबद्दलचा खेद व्यक्त केला की निसर्गाबद्दलचा. पण अशी जर आपत्ती येत असेल शेतीवर तर पुढची टेक्नॉलॉजी फक्त ही आहे. ही काय आहे? ड्रॉट टॉलरंट, म्हणजे दुष्काळ पडला तरी असं बियाणं तयार आहे. क्षारयुक्त जमीन झाली तरी त्याच्यासाठी बियाणं नवीन टेक्नॉलॉजीचे, बायोटेक्नॉलॉजीचे तयार आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या 23 पिकांमध्ये ही टेक्नॉलॉजी आलेली आहे. ही टेक्नॉलॉजी जोपर्यंत तुम्ही वापरत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढं जाता येणार नाही. पुढचं भविष्य या शेतीचं आहे. 2008ला आम्ही एक मोठं अधिवेशन औरंगाबादला घेतलं होतं. आदरणीय शरद जोशींनी ते मोठं अधिवेशनामध्ये त्यांनी एक भाषण केलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की यापुढे आकाशाखालची शेती अशक्य आहे. मग कशा प्रकारची शेती असायला पाहिजे? आच्छादनाखालची शेती, ग्रीन हाऊस, पॉली हाऊस, कंट्रोल फार्मिंग ज्याला म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये वाऱ्याला तुम्हाला कंट्रोल करता येते, प्रकाशाला कंट्रोल करता येते, पाण्याला कंट्रोल करता येते. आणि मग शेतीचं क्षेत्र जर छोटं असेल तर त्याच्यात प्रोडक्शन कसं वाढवायचं? प्रोडक्शन वाढवण्यासाठी तुम्हाला बायोटेक्नॉलॉजीचा आधार घ्यावा लागतो. तोच तो रस्ता आहे जो रस्ता दुसरा कुठला रस्ता आज तरी दिसत नाही. त्याच्यामुळं या नव्या शेतीला नव्या पद्धतीनं जर जायचं असेल तर तुम्हाला हीच लाईन आहे. आज जे तुम्हाला उदाहरणं द्यायची झालं तर ती का आवश्यक आहे आणि आजच्या जागतिक लेवलवर भारताचा व्यवहार मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स काय करते हे तुमच्या लक्षात येईल की सोयाबीन हे आपल्याकडे चांगलं पीक येतं. पण किती येतं? जास्तीत जास्त एका बॅगला किंवा एका एकरला 8 क्विंटलच्या वर ॲव्हरेज मिळत नाही. पण तेच बियाणं आपण बायोटेक्नॉलॉजीचं का जेनेटिक मॉडिफाईड जर वापरलं तर आपल्याला 24 क्विंटलच्या खाली बियाणं येत नाही. तुम्ही म्हणाल ते बियाणं तर वाईट आहे म्हणता, मग त्याला विरोध करता. पण त्याचं तेल बाहेरून आपल्याकडे यायला लागलं ना. आपण 65% खाद्यतेल, एडिबल ऑइल ज्याला म्हणतो, तसं पेट्रोल इम्पोर्ट करतो.
तसं खाद्यतेलही इम्पोर्ट करतो. 65% जर आपण खाद्यतेल इम्पोर्ट करत असेल तर आपण हे पेट्रोल भला आपण तयार करू शकत नाही, त्याला पर्याय म्हणून इथेनॉल आजही शेतकरीच देऊ शकतो. तसं एडिबल ऑइल देखील म्हणजे खाद्यतेल देखील शेतकरीच देऊ शकतो. तर त्याला जर पुढे न्यायचं असेल, ते खाद्यतेल वाढवायचं असेल, तर आपणाला खाद्यतेल बाहेरून इम्पोर्ट करण्याच्या ऐवजी जेनेटिक मॉडिफाईड सोयाबीन बाहेरून इम्पोर्ट करण्याच्या ऐवजी आपणच बियाणं वापरून आपण जर प्रोडक्शन केलं तर मला वाटतं की तेलांच्या बाबतीत आपण स्वायत्त होऊ शकतो. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये असे बियाणं वापरणं गरजेचं आहे. मी फिलिपिन्सला गेलो होतो, मागच्याही एका इंटरव्ह्यूमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. तिथं आता गोल्डन राईसला आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी बॅन होतं, पण फिलिपिन्सनी ते ओपन केलं आणि गोल्डन राईस त्यांनी तयार केलेला आहे. एक संकर करून, एका फुलासोबत संकर करून भाताचा आणि त्याचा संकर करून केलेला आहे, आणि त्याला जो रंग आलेला आहे त्या दुसऱ्या व्हरायटीचा आलेला आहे. आणि म्हणून त्या गोल्डन राईसमध्ये काय दिसायला राईस पिवळा दिसतो, त्या गोल्डन राईसमध्ये 2 मिनरल्स आणि 2 विटॅमिन्स आहे. प्रोटीन, बाकी कार्बोहायड्रेट वगैरे ॲज इट इज आहे. आता 2 मिनरल्स 2 विटॅमिन्समुळे काय होईल, बीटा कॅरोटीन सारखा विटॅमिन त्याच्यामध्ये असल्यामुळं तो भात जर एखाद्या आईने खाल्ला तर तिची मुलं ब्लाइंड होण्याची शक्यता मिनिमम असते. एशियामध्ये जन्मतात म्हणजे आंधळे जन्मतात, ही शक्यता येऊ शकते जर हा भात त्या आईने खाल्ला तर. असं काही शास्त्रज्ञाचं मत पण आहे. आणि साधं आहे की भात आणि डाळ, वरण हे दोघं जर मिसळून खाल्लं तर कम्प्लीट फूड होऊ शकते. कारण 2 मिनरल्स आहेत, 2 विटॅमिन्स आहेत, डाळीमध्ये प्रोटीन आहे, भातामध्ये कार्बोहायड्रेट आहे. तुम्हाला जे एक बॅलन्स फूड लागते, आपण जसं थाली खातो तसं वरण आणि भात साऊथ इंडियामध्ये अन्ना सारू जसं खातात, आणि सारूमध्ये म्हणजे वरणामध्ये भाज्या वगैरे मिसळतात, तर भातामध्ये ऑलरेडी 2 विटॅमिन 2 मिनरल्स येत असतील. एका गरिबासाठी देखील हे पूर्ण राईस आणि सांबर हे पूर्ण फूड असू शकतं. म्हणजे पुढच्या काळामध्ये फूड सिक्युरिटीच्या नावाखाली आपल्याला टेक्नॉलॉजी बनवून चालणार नाही, स्टॉक करून चालणार नाही, ते डुकरं खाऊन जातील, ते नाश होईल आणि फुकटची व्यवस्था तयार होईल. फक्त गरिबांसाठी जर काही करायचं असेल तर शेतकऱ्याला मोकळं सोडा, त्याला टेक्नॉलॉजी येऊ द्या. टेक्नॉलॉजी म्हणजे केवळ मेकॅनिकल टेक्नॉलॉजी नाही, तर सगळी ही केमिकल टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजिकल टेक्नॉलॉजी, ह्या सर्व प्रकारच्या टेक्नॉलॉजी जर शेतकऱ्याच्या हातात पडल्या तरच पुढची फूड सिक्युरिटी, जगाची सिक्युरिटी होऊ शकते. आज 3ऱ्या महायुद्धाच्या एका दरवाजावर आपण उभा आहोत. कारण सगळ्या ज्या काही देशांमध्ये फंडामेंटलिझम सुरू झालेलं आहे, मूलतत्ववाद सुरू झालेला आहे. मग तुमचं हिंदुझम असेल, मुस्लिमचं समाजाचं फंडामेंटलिझम असेल, ख्रिश्चनांचं असेल, यहुदींचं असेल, हे सगळं सुरू झालेलं आहे. त्या परिस्थितीत जगामधल्या ज्या ग्लोबल संस्था होत आहे, म्हणजे IMF घ्या किंवा युनायटेड नेशन घ्या, अशा संस्था कमजोर होताना दिसत आहेत. एकीकडे ग्लोबलायझेशनमुळं जो चांगला परिणाम व्हायला पाहिजे, हे फंडामेंटलिस्टमुळं झालेलं आहे की या संस्था कमकुवत होत चाललेल्या आहेत. या संस्थांना मजबूत करण्यासाठी पुन्हा एकदा सर्वांगीण विकास, सर्वांगीण विश्वाची माझे घर असे जे शब्द आहेत ते जर वापरायचे असेल तर तुम्हाला जात, धर्म, पक्ष, पंथ इत्यादी भेदाभेदातून पुढे येण्याची तुम्हाला हे करावं लागेल. जे आम्ही शेतकरी संघटनेच्या शपथमध्येच आम्ही म्हणतो की जात, धर्म, पक्ष, पंथ या भेदाभेदाचा आम्ही अडथळा येऊ देणार नाही. असं जर आपण केलो आणि एक व्हिजन केलं तर आपण जो म्हणतो ना की 3री इकॉनॉमी, 4थी इकॉनॉमीच्या लाईनमध्ये आपण उभे आहे. 1 नंबरच्या इकॉनॉमीमध्ये आपण जाऊ शकतो, पण आपला व्हिजन आणि आपली नियत क्लिअर आणि स्वच्छ असली पाहिजे. आणि यासाठी टेक्नॉलॉजीची कास धरणं अत्यंत आवश्यक आहे. मग भारतावर बाबर आला आणि तो का जिंकला असं पाहिलं तर त्यांनी तोफा आणल्या होत्या, आमच्याजवळ तलवारी होत्या. म्हणजे टेक्नॉलॉजीमुळे बाबर जिंकला. बाबर काही जास्त सैन्य आणला होता, तो काही बहादूर होता, ही गोष्ट नाही. ज्याच्याजवळ जास्त टेक्नॉलॉजी आहे तो जिंकणार आहे.
म्हणून शेतीच्या जसं सैन्याला आपण चांगले चांगले हत्यारं देतो, चांगले चांगले इक्विपमेंट देतो जिंकण्यासाठी, तसं या शेतकऱ्याला नवे नवे हत्यारं म्हणजे नवी नवी टेक्नॉलॉजी आपण दिली. ड्रोन टेक्नॉलॉजी वगैरे ही तात्पुरती आहे, ती वरून आहे, मेकॅनिकल आहे. आतून टेक्नॉलॉजी पाहिजे. म्हणजे ग्रीन रेव्होल्युशन मध्ये आपण काय चेंज केलं होता? बियाण्याला चेंज केलं होतं आणि एवढं रेव्होल्युशन झालं. आता ग्रीन रेव्होल्युशन नको असेल तर नवीन काय चेंज करावं लागेल? पुन्हा बियाण्यालाच चेंज करावं लागेल. ते बियाण्याला चेंज करणे म्हणजे जेनेटिक मॉडिफिकेशन टेक्नॉलॉजीला चेंज आणणे आणि ट्रेडिशनल बियाण्याला बाजूला सारणे. कारण कुठलंही बियाणं त्याचं पोटेन्शी असते, काही दिवसानंतर ते कमजोर होते. म्हणजे जर सोयाबीन सुरुवातीला आलं तर 10 ते 12चं ॲव्हरेज होतं, आता 8च्या ॲव्हरेजवर ते कमी कमी होत जाईल. आणि म्हणून नवीन बियाणं, नवीन संकरण, नवीन टेक्नॉलॉजी जोपर्यंत वापरत नाही, जगामध्ये आपण फूड सप्लाय चेनमध्ये कुठल्याही रेसमध्ये थांबू शकत नाही जोपर्यंत नवीन टेक्नॉलॉजी येत नाही. आज 3ऱ्या महायुद्धाच्या जर कगारवर असेल आपण, तर युक्रेनमध्ये जर युद्ध चालू असेल, त्यांचं गव्हाचं उत्पादन कमी होत असेल, तर आमचा पंजाबचा शेतकरी बाहेर देशात एक्सपोर्ट करायला तयार आहे. त्याला मोकळं सोडा. सगळे व्यापाराचे जे काही कायदे आहेत ते मोकळे करा, खुलीकरण करा. त्याचा परिणाम असा होईल की आपण जगावर फूड सिक्युरिटीच्या नावाखाली जगाची सिक्युरिटी आपण घेऊ शकतो आणि भारत हे जगाचं किचन होऊ शकते. कारण बाकी ज्या काही टेक्नॉलॉजी आहेत त्या बाहेरून येतात आणि आपण त्याच्या कॉप्या करतो, त्याची सर्व्हिसेस देतो. आपण सर्व्हिस सेक्टरमध्ये मोठा आहे, प्रोडक्शनमध्ये नाही. प्रोडक्शन केवळ शेतीतच होते. एका दाण्याचे 100 दाणे होण्याचा चमत्कार केवळ शेतीत आहे. आणि तो शेतीत असेल तर त्यालाच आपल्याला मल्टिपल जे आपलं पोटेन्शियल आहे, जी शक्तिस्थान आहे ते शेती आहे. आणि त्याला वाचवण्यासाठी आपल्याला वेगवेगळे प्रयोग करावे लागतील. अजून हेही प्रयोग करावे लागतील जे आपोआप व्हायला लागलेले आहेत, की शेतीवरची माणसाची लोकसंख्या कमी करून शेतीला कॉन्सॉलिडेट पद्धतीने, एकत्रीकरण पद्धतीने करायला पाहिजे. ते सरकारने जरी केलं नाही तर नॅचरली व्हायला लागले. कारण पूर्ण गावं खाली व्हायला लागलेत. शहरावर माणसांचा बोजा वाढायला लागलाय, लोड वाढायला लागलाय. शहराची सगळी व्यवस्था निघून गेलेली आहे. शेतीची दुरावस्था झालेली आहे. या परिस्थितीत आपण जर 3rd इकॉनॉमी, 4th इकॉनॉमी बोलत असोल तर पर कॅपिटा इन्कम आपल्याला मोजावं लागेल. कन्सॉलिडेट इन्कमवर जर आपण, आपली लोकसंख्या जास्त आहे आणि सगळ्यांची मिळून जर टोटल काढलं तर ते टोटल करेक्ट नसतं. पर कॅपिटा इन्कम कितीनं वाढायला लागलंय, अशा पद्धतीनं आपल्याला नव्या इकॉनॉमिक्सचा, नव्या टेक्नॉलॉजीचा, नव्या शेतीचा उपयोग आणि नवीन कास धरावं लागेल, तरच आपण जाऊ शकतो. बाकी तर मग विठ्ठल विठ्ठल म्हणायचीच वेळ आहे.